कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून प्रत्येक चौकांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आलेत। लाखो रुपये या CCTV कॅमेऱ्यांवर खर्च करण्यात आलेत। गेल्या काही वर्षांपासून जेव्हापासून हे CCTV कॅमेरे लागले तेव्हापासून पोलिसांना देखील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात काही मोठ्या प्रमाणात यश आल्याचं पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी अनेक आरोपी देखील CCTVमुळे जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळालं। मात्र सध्या परिस्थिती पाहिली तर यामधले जवळपास 30% CCTV कॅमेरा ही बंद असल्याची माहिती सध्या समोर येते। पोलिसांनी या बंद असलेल्या CCTV कॅमेऱ्याबाबत अनेकदा KDMCकडे पाठपुरावा केला, स्मार्ट सिटीकडे पाठपुरावा केला, मात्र त्यानंतरही देखभाल दुरुस्ती अभावी महत्त्वाच्या चौकातील असे 30% कॅमेरे सध्या बंद आहेत। आपण आता उभे आहोत ते उमेशनगर परिसरात। उमेशनगर परिसरातील ही जी छोटीशी पोलीस चौकी आहे, या पोलीस चौकीसमोरून हे जे CCTV लावलेले आपण जर पाहिले तर चक्क या CCTV समोर झाडांची पानं येत असल्याचं पाहायला मिळतं। हे देखील CCTV बंद असल्याची माहिती विष्णुनगर पोलिसांनी दिली। एकंदरीतच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले हे CCTV कॅमेरे सध्या बंद पडलेत। अनेक ठिकाणी हे कॅमेरे बंद पडले, जवळपास 30% कॅमेरे बंद आहेत। त्यामुळे पोलीस यंत्रणेकडून हे CCTV सुरू करण्यात यावे, त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी पालिका प्रशासनाकडे केली जाते। मात्र KDMCकडून याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचे खंत सध्या पोलिसांनी व्यक्त केली। त्यामुळे एकंदरीतच KDMC या CCTV प्रश्न कधी गंभीरतेने घेणार, हे CCTV कधी दुरुस्त होणार याकडे आता पोलिसांचं देखील लक्ष लागून आहे। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, डोंबिवली।